विविध भारती पुणे. ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं. याशिवाय 8 पिकांच्या एकूण 17 नव्या वाणांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. लहान वयातील गर्भधारणा, शिक्षणाचा अभाव ही कुपोषणाची कारणं असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. देशात सकस शेतीला प्रोत्साहन दिलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. गेल्या 2 दिवसात पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे यावेळी राज्य शासनाच्या नेहमीच्या निकषांनुसार नुकसान भरपाई देऊन चालणार नाही, तर त्यासाठी केंद्र सरकारनंही मदत करण्याची गरज आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. देशात गेल्या 24 तासात कोविड-19च्या 10,28,000 चाचण्या करण्यात आल्या. यामुळे आतापर्यंतच्या एकंदर चाचण्यांची संख्या 9,22,54,000 झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दसरा दिवाळीसारख्या सणासुदीच्या तोंडावर वाहन विक्री आणि नोंदणीला अपेक्षित इतकी चालना मिळालेली नसली तरी आगामी 2 महिन्यात परिस्थिती सुधारेल असा विश्वास वाहन विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात तब्बल 77,000 नवीन दुचाकींची नोंदणी झाली होती, तर यंदा ही संख्या 22,000पर्यंत कमी झाली आहे. मोटार खरेदी आणि नोंदणीच्या संख्येतही 50% घट नोंदवण्यात आली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.